तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, 10वी पासवर रेल्वे भरती सुरू झालेली आहे। 22,000पेक्षा जास्त जागा आहेत। फक्त 10वी पास असणं तुमच्यासाठी गरजेचं आहे। मित्रांनो, यासाठी तुम्हाला 500 रुपयापर्यंत फी लागणार आहे। ओपन, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस साठी 500 रुपये फीस असणार आहे आणि एससी एसटी महिला कॅटेगरीसाठी 250 रुपये फीस असणार आहे। तर मित्रांनो, यासाठी वयाची जी अट आहे, या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज सादर करायचा असेल तर 18 ते 33 वर्ष वय तुमचं असणं गरजेचं आहे। मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे ती 2 मार्च 2026 पर्यंत आहे। तर A to Z पूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे की तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कसा अर्ज सादर करू शकता। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे। तर चला मग सुरू करूया। तर बघा, क्रोमवरती यायचं आहे। इथे आपल्याला टाईप करायचं आहे RRB अप्लाय आणि सर्च करायचं आहे। पहिलीच वेबसाईट तुम्हाला मिळणार आहे www.rrbapply.gov.in। या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे। या प्रकारचा इंटरफेस समोर येईल। या पॉपअपला इथं कट करा। इथे लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। आता इथे बघा, लॉग इन विथ आधार, लॉग इन विथ RRB अकाउंट क्रेडेन्शियल्स आणि क्रिएट अन अकाउंट। जर तुमच्याकडे ऑलरेडी अकाउंट बनवलेलं असेल तर इथे क्लिक करायचं आहे। जर तुमचं अकाउंट बनलेलं असेल तरच लॉग इन होईल आधारनी, म्हणजेच तुमच्याकडे अकाउंट असेल तरच तुम्ही आधारनी लॉग इन करू शकता किंवा ID पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता। त्यासाठी सर्वात पहिले इथं अकाउंट बनवायचं आहे। तर आपला अकाउंटच मी आपण असं समजतोय आणि क्रिएट अन अकाउंट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे नवीन अकाउंट बनवण्यासाठी। आता हा पॉपअप येईल, काही नोट दिलेलं इथं, याला इथं कट करा। आता इथे अकाउंट बनवण्यासाठी कंट्री ऑफ नॅशनॅलिटी इथे क्लिक करायचं आहे। इथे इंडिया आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। इथे फुल नेम टाकायचं आहे। इथे पुन्हा फुल नेम रिपीट टाकायचं आहे। तर तुमचं जसंही तुमच्या सर्टिफिकेटवर आहे 10वीचं इथे दिलेले बघा, फुल नेम ॲज रिक्वायर्ड इन मॅट्रिक्युलेशन, म्हणजे 10th क्लासला जे तुमचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे, मार्कशीट किंवा सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं, त्यावरती जसं नाव असेल तसंही टाका। त्यानंतर त्यालाच रिएंटर करा इथे सेम नाव। जर तुम्ही कधी तुमचं नाव चेंज केलेलं असेल तर इथे एस करा आणि काय नाव चेंज केलेलं आहे ते इथे टाकायचं आहे। आपण काही चेंज नाही केलेलं आहे, तुम्ही चेंज नसेल केलेलं तर इथे नो वरती क्लिक करा। त्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ टाका। डेट ऑफ बर्थ इथे रिएंटर करा। इथून तुमचं जेंडर सिलेक्ट करा। इथे जेंडर पुन्हा सिलेक्ट करा, म्हणजे जेही तुम्ही इथे टाकताय ते तुम्हाला इथे पुन्हा रिएंटर करायचं आहे, म्हणजे काही चुकायला नको। वडिलांचं नाव टाका, त्याचप्रमाणे इथे रिएंटर करा। आईचं नाव टाका, रिएंटर करा। आता हे सर्व टाकल्यानंतर बघा, खाली इथे तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल ID लागणार आहे व्हेरिफिकेशनसाठी। तर इथे मेल ID टाकायचा आहे, इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यावरती प्रत्येकावरती वेगवेगळा OTP येईल, तो इथून जनरेट करायचा आहे इथे क्लिक करून आणि तो OTP इथे टाकून व्हेरीफाय करायचा आहे मेल ID ला। तर बघा, मेल ID आणि मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे, दोन्हीवरती वेगवेगळे OTP येतील। आता बघा, इथे डिजिलॉकर थ्रू किंवा आधार कार्ड थ्रू आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं आहे। तर मधला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे व्हेरिफिकेशन थ्रू आधार कार्ड। इथे आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आणि कन्सेंटसाठी इथं टिक करायचं आहे आणि जनरेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो आपल्याला इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे। आधार कार्ड व्हेरीफाय झाल्यानंतर तुमच्या डिटेल्स ऑटोमॅटिक फेच होतील इथे। आता इथे आपल्याला एक पासवर्ड बनवायचा आहे। या पद्धतीचा पासवर्ड तुम्ही बनवू शकता। कॉम्बिनेशन्स ठेवायचे आहेत, स्पेशल कॅरेक्टर्स, लेटर्स, नंबर्सचं। थोडं खाली घ्यायचं आहे, इथे आय एम नॉट रोबोट या बटनावरती क्लिक करायचे आणि खाली इथे प्रिव्ह्यू अँड क्रिएट अन अकाउंट या बटनावरती क्लिक करायचे। बघा, तुम्हाला इथे प्रिव्ह्यू दाखवला जाईल। आता इथे आय हॅव रीचेक अँड अबाउट डिटेल्स अँड फाउंड करेक्ट, म्हणजे मी हे सगळे डिटेल्स चेक केलेत आणि आता हे सगळं बरोबर आहे असं आपल्याला इथे कन्सेंट द्यायचं आहे। या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि क्रिएट अन अकाउंट या बटनावरती क्लिक करायचं आहे। इथे एक वॉर्निंग येईल, आपण ज्याही डिटेल्स इथे टाकलेल्या आहेत, मोबाईल नंबर असेल, ईमेल ID असेल, ते एकदा प्रोसीड केल्यानंतर चेंज होणार नाही, ही वॉर्निंग येईल। आपल्याला इथे प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे। युजर क्रिएटेड सक्सेसफुलीचं पॉपअप येईल। आता आपलं इथे अकाउंट ओपन झालेलं आहे। आता बघा, आपण लॉग इन केल्यानंतर इथे लॉग इन विथ आधार करू शकतो किंवा क्रेडेन्शियल्सने सुद्धा लॉग इन करू शकतो, म्हणजे मेल ID वगैरे टाकून आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे। तर सोपी पद्धत आहे। आपल्याला इथे लॉग इन विथ आधार या बटनावरती क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे जो आधारशी लिंक असेल। इथे चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे, इथे खाली कन्सेंट द्यायचं आहे आणि जनरेट OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। आधार नंबर लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल। आय एम नॉट रोबोट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता आपण इथे लॉग इन झालेलो आहे। आता आपल्याला इथे सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती जायचं आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन। तर इथे आपल्याला आता सिटी निवडायचं आहे, आपल्याला कुठं अप्लाय करायचं आहे। तर आपल्याला महाराष्ट्रासाठी मुंबई आहे, मुंबईवरती क्लिक करायचं आहे आणि इथे दोन्ही कन्सेंटला ओके करायचं आहे, चेकमार्क लावायचं आहे आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे। आता इथे एक पॉपअप येईल की आपला जो प्रिव्हियस डेटा आहे तो इथे फेच केला जाईल, म्हणजे आधार बेसवर आपली बरीचशी माहिती इथे येणार आहे ऑटोमॅटिकली, ते आपल्याला फक्त चेक करायची आहे। आता बघा, आपली बरीचशी माहिती इथे येणार आहे जे आपण रजिस्ट्रेशन करतानाच टाकलेली आहे
किंवा आपल्या आधारवरून इथे फेच झालेली आहे ती आपल्याला चेक करायची आणि पुढची इन्फॉर्मेशन आपल्याला ती इथे भरायची आहे. आता इथे बघा आपलं लग्न झालेलं की नाही ते इथे सिलेक्ट करायचं आहे. मॅरिड अनमॅरिड जे काही असेल, तुमचं रिलिजन काय ते इथे सिलेक्ट करायचं आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख. मदर टंग आपली जी भाषा आहे ती कोणती आहे, मातृभाषा कुठली आहे ती आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. आता एक्झामिनेशनसाठी आपल्याला लँग्वेज सिलेक्ट करायची, कशा पद्धतीने आपल्याला म्हणजे परीक्षा द्यायची आहे, मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये, ते आपण इथे सिलेक्ट करू शकतो. जे काही तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल लँग्वेज ती तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. इथे जर तुमच्या चेहऱ्यावरती काही खून वगैरे असेल तर ती तुम्हाला इथे टाईप करायची, काय खून आहे, म्हणजे काही निशाण पडलेलं आहे, काही टाके लागलेले होते. जर परमनंट काही अशी खून असेल तर ती तुम्हाला इथे लिहायची, नसेल तर इथे तुम्ही NAA असं टाईप करू शकता. इथे कम्युनिटी डिटेल्समध्ये तुम्हाला कम्युनिटी सिलेक्ट करायची आहे, म्हणजे कोणती आहे, अनरिझर्वड आहे, रिझर्वड असेल म्हणजे जसं की SC असेल, ST असेल, OBC, EWS. अनरिझर्वड असेल, ओपनमध्ये येत असेल तर अनरिझर्वडला सिलेक्ट करा. आता इथे पोस्टल ॲड्रेस आपल्याला टाकायचा आहे, म्हणजे आपला पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे. आता प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस, जर तुम्ही सध्या दुसऱ्या कुठे राहत असेल तर तो ॲड्रेस पहिले टाका. त्यानंतर तुमचा जो परमनंट ॲड्रेस असेल डॉक्युमेंटवरती, तुमच्या आधारवरती, तो ॲड्रेस इथे टाकायचा परमनंट ॲड्रेसमध्ये. तर सर्वात पहिले स्टेट वगैरे सिलेक्ट करून घ्या. हे नॉर्मल आहे, तुमचा ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे. आणि जर तुमचे दोन्ही ॲड्रेस सेम असेल म्हणजे प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस, तर इथे टिक मार्क करायचे, खाली बॉक्स दिलेला आहे. ॲड्रेस इथे ऑटोमॅटिक कॉपी होऊन जाईल. आता इथे ॲड्रेस टाकल्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. पर्सनल डिटेल्स आपल्या सेव्ह झालेल्या आहेत सक्सेसफुली. आता नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. आता इथे ऑप्शन येईल की आपलं जर काही रिफंड बनत असेल तर त्यासाठी आपण आय अंडरस्टँड या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला अदर डिटेल्स भरायचे आहेत. जर आपण इथे एक सर्व्हिसमॅन असेल तर येस करायचे आणि त्या पद्धतीचे डिटेल्स तुम्हाला इथे भरायचे. आर्मीमध्ये होता, नेव्हीमध्ये होता, एअरफोर्समध्ये होता, रँक काय होती, तुमची डेट एंट्री काय होती, ते सर्व काही डिटेल्स इथे टाकायचे आहेत. जर असेल तर, नसेल तर इथे नो राहू द्या. जर काही तुम्हाला डिसेबिलिटी असेल तर ती इथे सिलेक्ट करायची, म्हणजे येस केलं तर इथं काय कॅटेगरीमध्ये तुमचं अपंगत्व येतं आहे त्याचे कॅटेगरीज वाईज इथे तुम्हाला सिलेक्शन्स करायचे आहेत. नसेल तर इथे नो करा. सेकंड ऑप्शन आहे स्क्राईब डिटेल्स. इथे स्क्राईब डिटेल्स म्हणजे अशा प्रकारे तुम्ही अपंग आहात की तुम्हाला तुमच्या जागेवरती दुसऱ्या कोणाला एक्झामिनेशनला बसवायचं असेल तर त्यासाठी हे ऑप्शन सिलेक्ट करायचे असतात. तर इथे नो राहू द्या. जर तुम्ही बॅकवर्ड एरियामध्ये क्लासिफाईड होत असाल तर तुम्ही इथे येस करा आणि तुमचं काय, तुमच्याकडे डॉक्युमेंट काय, त्याबद्दल प्रूफ काय आहे की तुम्ही बॅकवर्ड एरियामध्ये येतात त्याचं तुम्हाला इथे सर्टिफिकेट वगैरे जोडायला लागणार आहे. जर येत असेल तर हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि त्या पद्धतीचे समोरचे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायला लागणार आहे. नसेल येत तर इथे नो राहू द्या सिंपल. जर तुम्ही इथे सर्विंग रेल्वे अप्लिकंट असाल तर येस करा, अदरवाईज इथे नो राहू द्या. असाल तर तुमचा HRMS नंबर असतो तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायला लागणार आहे. NOC वगैरे असेल ती तुम्हाला द्यायला लागणार आहे. जर तुम्ही इथे सर्विंग रेल्वे ॲप्लिकंट नसाल तर नो राहू द्या. जर सध्या तुम्ही रेल्वेमध्ये काही एम्प्लॉई असाल तर त्याप्रमाणे तुम्हाला इथे ऑप्शन सिलेक्ट करायचे. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये, PSU असेल, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असते त्यामध्ये असेल तर ते त्याप्रमाणे सिलेक्ट करायचे किंवा नॉट ॲप्लिकेबल इथे सिलेक्ट करा. जर नसेल तुम्ही कुठं एम्प्लॉई सध्या तर. जर तुम्ही रेल्वेमधून काही अप्रेंटिसशिप केलेली असेल तर त्यासाठी तुम्हाला इथे येस करायचं आहे आणि तुमचा कुठला ट्रेड वगैरे होता तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. ट्रेनिंग तुम्ही कुठपर्यंत घेतलेली हे सर्व डिटेल्स तुम्हाला इथे डिटेल्स टाकायला लागणार आहेत. जर नसेल तुम्ही केलेली अप्रेंटिसशिप वगैरे काही तर नो राहू द्या. आता इथे तुम्हाला बँक डिटेल्स रिफंडसाठी टाकायचे आहेत. तर इथे तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधारला तुमची जी काही बँक लिंक असेल ती थोड्या वेळात तिथं फेच होऊन जाईल. बघा अशी थोडी प्रोसेस होईल, कधी कधी थोडा जास्त वेळ लागेल, तर ट्राय करत राहा, तुमची बँक इथे ऑटोमॅटिक फेच होईल. तर बघा इथे याप्रमाणे बँक सिलेक्ट होती. तर तुम्हाला इथे सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा एक कन्सेंट मागेल, कन्सेंट देऊन टाका आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. आता आपल्याला इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स सिलेक्ट करायचे आहेत, म्हणजे डिटेल्स द्यायचे आहेत. तर तुमची 10वीचा ऑप्शन इथे सिलेक्ट राहणार डिफॉल्ट. आता इथे तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. 10वी तुमची कोणत्या स्टेटमध्ये झालेली आहे, तुमचा जिल्हा कोणता होता, बोर्ड कोणता होता, तुमच्या मार्कशीटवरती सर्व डिटेल्स लिहिलेले असतात. तुमचं डेट ऑफ पासिंग काय तेही तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तुमच्या 10वीला जे तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं त्याचा इथे सिरियल नंबर टाकायचा आहे. ॲड या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि अजून तुम्हाला काही डिटेल्स टाकायचे असतील क्वालिफिकेशन रिलेटेड तर ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. म्हणजे तुमचं ITR वगैरे झालेलं आहे. अजून तुम्हाला जर काही क्वालिफिकेशन ॲड करायचं असेल तर तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. जसं समजा तुमचं जर ITI वगैरे झाले असेल तर ते सिलेक्ट करा. ट्रेड कुठला होता तो सिलेक्ट करा. स्टेट, डिस्ट्रिक्ट याचप्रमाणे तुम्हाला इथे सर्व डिटेल्स टाकायचे आहेत. तर सर्व डिटेल्स टाकल्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचे.
आता इथे आपल्याला फोटो आणि साईन अपलोड करायची आहे, परंतु इथे कम्प्युटरवरती हे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे, बरोबर होत नाही प्रोसेस. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता मोबाईलवरती जाऊन पुढची प्रोसेस कंप्लीट करायची आहे. हे सर्व डिटेल्स सेव्ह राहणार आहेत, तर फक्त लॉग इन करायचं आहे आणि आपल्याला सेम स्टेपवरती यायचं आहे. तर बघा, मोबाईलमधून क्रोमवरती याच वेबसाईटवरती यायचं आहे. इथे आल्यानंतर इथे अप्लायचं जे ऑप्शन आहे तिथे क्लिक करा आणि इथे ऑलरेडी हॅव एन अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करा. आता बघा, इथे लॉग इन विथ आधार याच्यावरती क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबर इथे टाका, म्हणजेच आपल्याला इथे आता लॉग इन करायचं आहे वापस. जनरेट OTP, कन्सेंट द्या. जनरेट OTP वरती क्लिक करा. OTP टाकून आय एम नॉट रोबोट या ऑप्शनवरती क्लिक करा आणि इथे लॉग इनवरती क्लिक करा. आता इथे ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती आपल्याला यायचं आहे, कन्सेंट द्यायचं आहे आपला वापस. आणि आता इथे बघा, आपल्याला डायरेक्ट अपलोड प्रोफाईल डॉक्युमेंट्स या ऑप्शनवरती यायचं आहे. काही परमिशन मागितले तर अलो करा. आता इथे अपलोड प्रोफाईल डॉक्युमेंट्स या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर थोडंसं खाली यायचं आहे आणि इथे आता आपल्याला एक लाईव्ह फोटो आपला कॅप्चर करायचा आहे, म्हणजे इमेज कॅप्चर करायची लाईव्ह. मोबाईलमध्ये खूप सोपं होतं हे. आता बघा, इथे कॅप्चर लाईव्ह इमेज या बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा, जर तुमच्याकडे अशी स्क्रीन येत असेल, इथे जर तुम्हाला कन्सेंट देण्यासाठी ऑप्शन दिसत नसेल तर कट करा, बॅक या. इथे बघा 3 लाईन जो आहे तो वरती, तिथे क्लिक करा आणि डेस्कटॉप मोडवरती घेऊन टाका या वेबसाईटला. आता बघा, इथे तुम्हाला व्यवस्थित दिसेल कॅप्चर लाईव्ह इमेज, यावरती क्लिक करा. इथे कन्सेंट आलेलं आहे, कॅप्चर लाईव्ह इमेज इथे क्लिक करायचं आहे. आता इथे आर यू ट्विन, जर तुम्ही जुडवा असेल तर येस करायचं आहे, अदरवाईज नो वरती क्लिक करा आणि कॅप्चर लाईव्ह इमेज या ऑप्शनवरती क्लिक करा. आता बघा, याप्रमाणे तुम्हाला फोटो कॅप्चर करायचा आहे. आता बघा, फोटो अपलोड झालेला आहे. आता आपण साईन अपलोड करतो. इथे राईट बटनावरती क्लिक करायचं आहे आणि कन्सेंट देऊन इथे सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा, प्रोफाईल फोटो अँड सिग्नेचर अपलोडेड सक्सेसफुली. आता आपल्याला इथे नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला इथं शेवटचा पर्याय आहे, त्याच्यावरती आपल्याला आता प्रेफरन्सेस द्यायचे, म्हणजे जॉबसाठी आपल्याला कोणते कोणते पोस्ट इथं निवडायचे आहेत. एक एक तुम्ही इथे सिलेक्ट करा, वरती खाली घेऊ शकता त्याला सिलेक्ट करून. त्याप्रमाणे तुम्हाला आता इथे पोस्ट निवडायचे आहेत ज्या तुम्हाला पाहिजे आहेत एक्झाम देण्यासाठी, म्हणजे यापैकी तुम्हाला पोस्ट हवे आहेत असं आपण आता इथे सिलेक्ट करतो. बघा, असं दाखवलं जाईल. तुम्ही मायनस करू शकता, म्हणजे प्लस मायनस, जसं एक्सवरती क्लिक केलं तर मायनस होईल. खालीवरती करून तुमचे प्रेफरन्स निवडा की कोणती पोस्ट तुम्हाला प्रायमरी आहे, कोणती साईडची आहे. आता इथे असलेले सर्व कन्सेंट द्या आणि खाली या तिथं एक प्लेस आहे, टाका. तुम्ही जिथून फॉर्म भरताय ते प्लेसचं नाव टाका आणि सबमिट बटनावरती क्लिक करा. आता इथे प्रिव्ह्यू बघायला मिळेल तुम्हाला. तुम्ही जो काही आतापर्यंत फॉर्म भरलेला आहे संपूर्ण प्रिव्ह्यू इथं पाहायला मिळेल. आता हा पूर्ण चेक करून घ्यायचा आहे फॉर्म तुम्हाला तुमचा आणि त्यानंतर खाली येऊन एक कन्सेंट देऊन इथे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपल्याला इथं पेमेंट करायला लागणार. जी काही तुमची फीस येत असेल ते इथं पेमेंट करा. भरपूर ऑनलाईन पद्धती आहेत पेमेंट करण्याच्या, कुठल्याही एका पद्धतीने तुम्ही इथे पेमेंट करू शकता. UPI सुद्धा इथे पेमेंट होतं. पेमेंट झाल्याच्या नंतर बघा, आता आपला फॉर्म सबमिट झालेला आहे सक्सेसफुली. पेमेंट केलं की आपला फॉर्म कंप्लीट होऊन जातो. मग आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा लॉग इन करायचं आहे आणि ॲप्लिकेशन हिस्ट्रीवरती यायचं आहे आणि इथे साईटला घ्यायचं आहे थोडंसं. बघा, इथे तुम्हाला पेमेंट कंप्लीटेड दाखवेल आणि थोडं आणखी समोर आले की तुम्हाला इथे व्ह्यू ॲप्लिकेशनचा एक ऑप्शन मिळेल, जिथे डोळ्याचं साईन आहे. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म इथे डाउनलोड करू शकता. काही दिवसातच याचे हॉल तिकीट येतील, तुमची एक्झाम होईल. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने RRB ग्रुप Dच्या ज्या जागा निघलेल्या आहेत त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.